राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी मनसेचा मेळावा पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता रंगशारदा सभागृह वांद्रे येथे मेळाव्याला सुरुवात होईल। मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मित्र हा सापासारखा असल्याचा उल्लेख केला। त्यांच्या आयुष्यातल्या मैत्रीचा त्यांनी अनुभव शेअर केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार 7 ऑगस्टला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। बीडच्या वडवणीमध्ये पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय राजाभाऊ मुंडे आणि बावरी मुंडे कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे। दरम्यान अजित पवार ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रोहित पवारांनी ट्विट केलंय। सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशीही उधळपट्टी करण्याची किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कुणालाही नाही असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। मुंबई भोंगेमुक्त झाली, आता पुणेही करू। पुण्यातील 14 मशिदींवर कारवाई करावी। भाजप नेते किरीट सोमय्या यांचं पुणे पोलिसांना हे निवेदन। मनोज जरांगे पाटील हे लिफ्ट अपघातातून बचावलेत। बीडमध्ये शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये एका सहकार्याला भेटायला गेले असताना त्यांची लिफ्ट पहिल्या मजल्यावरून कोसळली, तर क्षमतेपेक्षा अधिक लोक लिफ्टमध्ये शिरल्यानं लिफ्ट ओव्हरलोड होऊन पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळल्याचं कळतंय। संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना दुःख दिलं। खासदार नरेश म्हस्केंनी राऊतांना हा टोला लगावला। मराठी माणूस कोणामुळे मुंबई बाहेर फेकला गेला? वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही। एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय। शिवसेनेची कारकीर्द महिनाभरात संपेल, वकील असीम सरोदेंचा एक्स पोस्टद्वारे हा दावा। काही लोकांनी आंदोलन करून नोटंकी केली, मंत्री असताना काहीच विकास केला नाही। फडणवीस आता दिव्यांगांसाठी 1,500 रुपये महिना देत आहेत। नाव न घेता चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंवर टीका केली आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिलंय। तिरोडा तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। आमचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली आहे। कल्याण डोंबिवलीच्या विकासाला ग्रहण लागलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केलंय। हे ग्रहण दूर करायचं असेल तर कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचा महापौर बसवावा लागेल असंही ते म्हणालेत। गोट्या गित्तेकडून आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकी देण्यात आली आहे। गोट्या गित्ते हा महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी आहे। वाल्मिक कराड माझं दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करू नका असा इशारा त्यानं दिलाय। गोट्या गित्ते आणि तांदळेनं मला, सुरेश धसांना आणि आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। वाल्मिक कराडचे एकेकाळीचे सहकारी बाळा बांगर यानं हा खळबळजनक दावा केलाय, तर या दोघांनी मुंबईमध्ये जाऊन आव्हाडांची रेकी केली। गोट्या गित्ते सायको किलर आहे असाही दावा बांगर यानं केलाय। धमक्यांना घाबरत नाही, बोलणं बंद करणार नाही, जितेंद्र आव्हाडांनी गोट्या गित्तेला आव्हान दिलंय। जितेंद्र आव्हाडांनी धर्मगुरू व्हायला पाहिजे, रामदास कदमांनी आव्हाडांना डिवचलंय। कबूतरखाना बंदीवरून मंत्री मंगलप्रभात लोढांनी पत्र लिहिलं। जनभावनेची दखल घेऊन सुवर्ण मध्य काढा, मंत्री लोढांनी महापालिका आयुक्तांना हे आवाहन केलंय। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नितीन शिंदे आणि हिंदू एकता कार्यकर्त्यांना नोटीस बजावली। औरंगजेबाच्या थडग्याच्या बांधकामावरील आलमगीर बोर्ड हटवण्याबाबत आंदोलन करणार होते, या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे। प्रतीक्षानगरचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या फोटोला काळं फासलं। रामदास कांबळेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश होताच त्यांच्या बॅनर आणि फोटोवर प्रतीक्षानगरमध्ये काळं फासण्यात आलं। संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारेंनी ट्विट केलंय। मुख्यमंत्री फडणवीस शिरसाटांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न ट्विट करत त्यांनी उपस्थित केलाय।
आमदार रोहित पवारांकडून मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली आहे। हाच व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांनी हल्लाबोल केलाय। ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ट्विट करत रोहित पवारांना उत्तर दिलंय। अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारं ट्विट करणं बंद करा। बोर्डीकरांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय। भगिनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाची तक्रारी करत असतील तर हा राग माझ्या लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी व्यक्त झाला। बोर्डीकरांनी ही माहिती दिली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्याचा फोन आला होता, तर फोनवरून ही धमकी देण्यात आली। पोलिसांनी धमकीचा कॉल करणाऱ्याला अटक केली आहे। कंट्रोल रूमला रात्री कॉल करून धमकी दिली होती। कुणी आरे केलं तर त्याला कारे करा, कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्या असा सल्ला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला। हे सर्व करत असताना कायद्याची चौकट मोडू नका असंही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय। रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि त्याची दुरवस्था यावरून अजित पवारही वैतागलेत। मुंबई गोवा महामार्गाला 7.5 लागले असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरवर्षी गणेशोत्सवाला की आम्ही सांगतो लवकरच करू, पण तो काही पूर्ण होत नाही। नितीन गडकरी यांनीही यासाठी प्रयत्न केले, पण कधी चुकीचा ठेकेदार तर कधी वेगवेगळ्या अडचणींमुळे रस्त्याचं काम रखडलंय। मात्र तो लवकरच पूर्ण करू असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हर मन तिरंगा अभियान भाजपकडून आयोजित करण्यात आलंय। अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलंय। प्रत्येक नागरिकानं घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। महसूल अधिकाऱ्यांच्या प्रोटोकॉलमध्ये वेळ जातो, माझ्या स्वागतासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी येऊ नये अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारिणीमध्ये भिवंडीतील 7 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। उपाध्यक्षपदी राणी अग्रवाल यांची नियुक्ती झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं भव्य स्वागत समारंभ करण्यात आला। खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंकडे इतके पैसे कुठून येतात असा सवाल विचारत नारायण राणेंनी टीका केली आहे।